गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। सो आता आपण बनवणार आहोत आज डिनरसाठी काय बेत बनवायचं असं डिस्कशन चाललं होतं। सो आज फायनली डिसाईड झालं आहे बऱ्याच दिवसानंतर आम्ही काय बनवणार आहे ते बटाटा भजी, कांदा भजी आणि मस्तपैकी ते कढईत तेल सुद्धा काढलेलं आहे मी। तर चला स्टार्ट करूया आपण रेसिपीसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका। तर गाईस, सगळ्यात आधी आपण बेसन मिक्स केलेलं आहे। बेसन मध्ये मी टाकलेलं आहे लाल तिखट, त्याच्यानंतर सोडा आणि हळद, मीठ हे सगळं टाकून आपल्याला व्यवस्थित बॅटर असं थिक बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी बॅटर असं मिक्स केलं। त्याच्यानंतर असं मी बघितलं पाणी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड नाही केलं कारण बरोबर बनलं होतं बॅटर। त्याच्यानंतर एकीकडे तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं मी। तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी कांदा, बटाटा हे असं मी चिरून ठेवलं होतं आणि सगळं ऍड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता मी तेल गरम झालेलं आहे। सो एक एक करून भजी आपण आता सोडूया तेलात आणि मस्तपैकी आपली भजी आणि मस्तपैकी असे घमघमीत वास सुटणार आहे कारण बरेच दिवसांनी आम्ही भजी पाव असं बेत ठरवला होता खाणार आहेत करून। कारण अचानक असं ठरलं डिनरला रोज तेच डाळ भात वगैरे काय खायचं, मग फायनली ते बघू शकता मी भजी टाकली एक बघू शकता। आता मी बनवणार आहे मस्तपैकी कांद्याची भजी। तर सगळ्यात आधी मी कांद्यामध्ये टाकलं, कांद्यामध्ये काय काय टाकलं ते सांगते। कांदा घेतला होता पातळ असा चिरून, त्याच्यामध्ये टाकला मसाला, मीठ, त्याच्यानंतर सोडा, लाल तिखट, हळद टाकून व्यवस्थित एकजीव करून घेतलं। त्याच्यानंतर एकीकडे बटाट्याची भजी होत होती, मग दुसरीकडे मी कांद्याची भजी सुद्धा बनवणार होती। ऍक्च्युली कांद्याची भजी बनवताना लोक म्हणतात ऍक्च्युली त्याला खेकडा भजी म्हणतो, पण टेस्टला एवढी भारी लागते आणि पावासोबत तर एकदम सुपरच लागते। तर होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर इकडे एकीकडे बटाट्याची भजी सुद्धा झाली होती। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल सुद्धा घेऊ शकतो मिक्सअप करायला, किंवा आपण ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा ऍड करू शकता तुमच्या सोयीनुसार, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता। मग इकडे एकीकडे मस्तपैकी असं झालं होतं आपलं कांद्याचं बॅटर मिक्स करून। त्याच्यानंतर मस्तपैकी गरमागरम भजी सोडले, सासू सासऱ्यांनी पण आवडीने खाल्लं, आम्ही पण आवडीने खात होतो। सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे वारंवार सांगत असते मी, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद। हेल्दी राहा, स्टे हेल्दी, बाय।